विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदन निष्ठेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 डिसेंबरपर्यंतच्या जेवढेही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आहेत त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. प्रश्न आणि त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये नक्कीच विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल. तसेच लक्षात घ्या, आपला जो व्हिडिओ आहे तो डेली सकाळी 8 वाजता येत असतो. त्यामुळे आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डेली येणारा व्हिडिओ वॉच करा. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीयाने नुकतेच अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सनची यशस्वी चढाई केली आहे? ऑप्शन आहेत राजसिंग धर्मशक्त, अरुणिमा सिन्हा, अंशू जमसेनपा की शेख हसन खान. आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करायचं आहे आणि त्यानंतर एकूण आपले किती प्रश्न बरोबर आले ते खाली कमेंट करायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शेख हसन खान. तर लक्षात घ्या, त्यांनी जिंकलेले हे 5वे सर्वोच्च शिखर आहे. माउंट विन्सन समुद्र सपाटीपासून 4892 मीटर म्हणजेच 16,050 फूट उंच आहे. शेख हसन खान पुढील महिन्याच्या सुरुवातीला अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन या शिखरावर चढाई करण्यासाठी आपली मोहीम सुरू करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही म्हणजेच नोवाक जोकोविच आणि आर्याना सबलेन्का यांना ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड विद्यार्थी मित्रांनो मिळाला आहे. तर लक्षात घ्या, ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 पुरुष वर्ग नोवाक जोकोविच सर्बियन टेनिसपटू आणि ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 महिला वर्ग आर्याना सबलेन्का बेलारुशियन टेनिसपटू यांना विद्यार्थी मित्रांनो मिळाला आहे. त्यानंतर नेक्स्ट, आर्मी हॉस्पिटलमधील भारतीय डॉक्टरांनी भारतातील पहिले प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे. तर किडनी, अस्थमाच्या, हृदय की बोन मॅरो. तर यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अस्थिमज्जा याचं यशस्वीरित्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्यारोपण केलं आहे. भारतात प्रथमच एका मुलासाठी जीवन रक्षक अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. या मुलाला दुर्मिळ प्राथमिक इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर असल्याचे निदान झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023ला कोणत्या राज्यामध्ये सुरुवात झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, हरियाणा या ठिकाणी सुरुवात झाली आहे. यंदा 7 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात आसाम हे मुख्य राज्य भागीदार आहे. वाराणसीतील नमो घाट येथे काशी तमिळ संगम 2023चा दुसरा टप्प्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, अंडर-19 आशिया कप 2023 कोणी जिंकला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, बांगलादेशने जिंकला आहे. तर लक्षात घ्या, UAEमध्ये 8 ते 17 डिसेंबर दरम्यान अंडर-19 आशिया कप 2023चे आयोजन करण्यात आले होते. 1889 पासून अंडर-19 आशिया कपचे आयोजन केले जात आहे. सर्वात यशस्वी जो आहे तो आहे भारतीय संघ. 8 वेळास हा जो अंडर-19 आशिया कप आहे तो जिंकला आहे. 2021 UAEमध्ये आयोजित भारत विजेता संघ होता. नेक्स्ट, खेलो इंडिया 2024 कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, तामिळनाडू या ठिकाणी होणार आहे. तामिळनाडूची कॅपिटल काय आहे खाली कमेंट करा, तुमच्यासाठी होमवर्क आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा करण्यात येतो हा देखील तुमच्यासाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. लक्षात घ्या, कालचा जो व्हिडिओ होता चालू घडामोडी त्यामधील हा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल. तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला देखील आपण लगेचच जॉईन करायचं आहे. तसेच ज्या विद्यार्थी मित्रांना चालू घडामोडी प्रश्नसंच पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप देखील करायचं आहे. थँक्यू.